माझं नाव गोविंद वाणी. मी या केंद्रामध्ये गेली 12 वर्ष सेवा देतो आहे आणि साधना पण करतो आहे. तर हे केंद्र 1974 साली स्थापन झालं आणि पहिल्यांदा 5 एकरमध्ये हे होतं. ते हळूहळू लोकांच्या संख्येमध्ये वाढ होत गेली आणि हळूहळू हे सेंटर मोठं होत गेलं. पहिल्यांदा इथे लोक तंबूमध्ये राहून विपश्यना करायचे, शिकायचे. हॉल वगैरे काही नव्हतं, पण हळूहळू लोकांच्या दानामुळे सगळ्या गोष्टी हळूहळू सुरू झाल्या आणि त्यामुळे मग नंतर रेसिडेन्सीज झाले. मग पगोडा झाला. पगोडा पण नव्हता, पगोडा बांधण्यात आला आणि सुरुवातीला लोक थोडे होते आणि त्याच्यामध्ये विशेषतः परदेशी लोकांचा जास्त सहभाग होता आणि परदेशी लोक मोठ्या संख्येने या केंद्रात यायचे, इथे सेवा द्यायचे, इथे सगळी कामं करायचे, रस्ते बनवायचे, बिल्डिंग बांधायला मदत करायचे, बागांचं काम करायचे आणि ते असे राहायचे आणि हळूहळू त्याचा प्रसार होत गेला आणि लोकांची संख्या वाढत गेली. जसजशी संख्या वाढत गेली तसं आमचं मग लोकांना आव्हान करून आम्हाला दान मिळायचं आणि त्या दानामध्ये ही सगळी म्हणजे पगोड्यापासून राहण्याची व्यवस्थापर्यंत पाण्याच्या टाक्यापासून सगळं सुरू केलं. आम्हाला पाण्याचा पुरवठा महाराष्ट्र जल प्राधिकरणाकडून होतो. आम्हाला इथलं दररोज 3 लाख लिटर पाणी लागतं आणि ते पाणी आम्हाला महाराष्ट्र जल प्राधिकरण देतं. आम्ही सगळं पाणी घेत नाही, जेव्हा पाण्याची जास्त गरज आहे, पण मिनिमम 1 लाख लिटर तरी आम्ही पाणी घेतोच. इथे आता त्याच्यानंतर 3 केंद्र झालेली आहेत. हे धम्मगिरी हे मुख्य केंद्र, हे भारतातलं 2ऱ्या नंबरचं केंद्र. पहिलं केंद्र जे आहे ते आंध्र प्रदेशात आहे. त्याच्यानंतर हे केंद्र झालं आणि या केंद्राला मदर सेंटर असं म्हटलं जातं. इथेच जे काही चालू होतं, नवीन काही चालू केलं तर याचं सगळीकडे प्रचार होत जातो आणि सगळे लोक त्याप्रमाणे त्यांची सेंटर चालवतात. आता भारतात सुमारे 100च्या वर केंद्र झालेली आहेत. महाराष्ट्रात मॅक्झिमम केंद्र आहेत. दर महिन्यामध्ये इथे 10 दिवसाचे कोर्स होतात. याशिवाय दुसरी जी 2 सेंटर आहेत, धम्मतपोवन 1 आणि धम्मतपोवन 2, त्याच्यामध्ये दीर्घ कालावधीचे कोर्सेस चालतात आणि त्याची कॅपॅसिटी दोघांची मिळून 350 आहे आणि एका वेळेला सगळीकडे कोर्स चालू असतात. तिथे जवळजवळ इथे रोज 1000 लोकांचं जेवण वगैरे होतं आणि ही संस्था या साधनेसाठी कसलीही फी आकारत नाही. जे कोर्सला बसलेले लोक असतात ते जाताना जे दान देतात त्याच्यावर पुढचा कोर्स चालू होतो आणि या साधनेसाठी काही नियम आहेत. त्याप्रमाणे इथे सगळ्यांना वागावं लागतं. 10 दिवस मौन असतं. इथे येणाऱ्या प्रत्येक साधकाला किंवा विद्यार्थ्याला आम्ही राहायला एक सिंगल रूम देतो, सेल्फ कंटेंट. त्याशिवाय अंथरूण पांघरुणाची व्यवस्था होते आणि दिवसातून 3दा त्यांच्या जेवणाची खाण्याची व्यवस्था होते. रात्रीचं जेवण आम्ही देत नाही, परंतु जर अत्यावश्यक असेल किंवा डायबेटिक पेशंट असेल किंवा औषध घेण्यासाठी जेवण आवश्यक असेल तर आचार्यांच्या परवानगीने त्यांना जेवण मिळतं. इथलं जे जेवण आहे ते सात्विक जेवण आहे. याच्यामध्ये कांदा लसणाचा वापर केला जात नाही आणि दिवसेदिवस या केंद्राची म्हणजे डिमांड वाढत चालली लोकांची. एका कोर्ससाठी जेव्हा आम्ही 600 लोक घेत होतो तेव्हा जवळजवळ 2000-3000 लोकांचे ॲप्लिकेशन येत होते. आतासुद्धा आम्ही 125-150 लोकांना 250 लोकांना घेतो तर जवळजवळ 2000 तरी ॲप्लिकेशन येतात. त्यामुळे इथे सगळ्यांना लगेच हे मिळतं असं नाही, ॲडमिशन मिळत नाही. याशिवाय इथे खाली आमच्या इथे एक SCBK विलेज म्हणून आहे.
तिथे जुने साधक जे आहेत त्यांनी स्वतःच्या खर्चाने बंगले बांधलेले आहेत, म्हणजे संस्थेच्या जागेवर त्यांनी बंगले बांधलेले आहेत आणि तिथे ते राहतात आणि काही तिथले ते सेवेला पण येतात. इथली जी सगळी व्यवस्था आहे ती म्हणजे हाऊसकीपिंग किंवा दुसरं जनरल मेंटेनन्स वगैरेचे जे लोक आहेत ते कॉन्ट्रॅक्टवर घेतले जातात. आम्ही कॉन्ट्रॅक्ट हे करतो आणि बरेचसे सेवाभावी लोक इथे कोर्सच्या दरम्यान सेवा द्यायला असतात किंवा कोर्सच्या नंतरसुद्धा सेवा द्यायला थांबतात. त्यांना आम्ही धम्मसेवक आणि धम्मसेविका म्हणतो. ते स्वतः मनाच्या ह्याच्याप्रमाणे ते स्वतःच्या मनाने इथे राहतात. काही लोक वर्ष 6-6 महिने सेवा देऊन जातात आणि ती विनामूल्य सेवा असते. इथे या केंद्राला भेट देण्यासाठी आम्ही येणाऱ्या लोकांची आता म्हणजे केंद्राला भेट देणाऱ्या लोकांची व्यवस्था आम्ही खालीच करतो. आमचं एक तिथे विजिटर हॉल म्हणून आहे, तिथे बुद्धाची चित्रावली आहे आणि त्याशिवाय तिथे आम्ही त्यांना एक व्हिडिओ दाखवतो आणि विपश्यना साधनेचा एक भाग जो आहे आनापान ते शिकवतो. इथे सेवकांची राहायची व्यवस्था वेगळी केलेली आहे, आचार्यांची राहायची व्यवस्था वेगळी केलेली आहे. इथे हे सगळा कारभार सयाजी उवाकीन मेमोरियल ट्रस्ट म्हणून नावाची जी संस्था आहे ती बघते. त्यांची ट्रस्ट्स आहेत, ट्रस्टी मंडळ आहे आणि ते सगळी व्यवस्था बघतात. आणि इथे केंद्रीय शिक्षक म्हणजे या केंद्राचा प्रमुख एक आहे, टीचर असतात, आचार्य असतात. ते सगळे साधनेच्या बाबतीत बघतात आणि ॲडमिनिस्ट्रेशन पण बघतात. साधकांच्या देणगीमुळे आम्ही इथे एक रेन वॉटर हार्वेस्टिंगचा तळं बांधलेला आहे. त्याची 4.5 कोटी लिटर कॅपॅसिटी आहे. इगतपुरीमध्ये पाण्याची टंचाई असल्यामुळे आणि उन्हाळ्यात पाण्याची टंचाई खूप होते, त्यामुळे या पॉन्डची निर्मिती केलेली आहे. त्याच्यातलं पाणी आम्ही फक्त उन्हाळ्यात वापरतो. नंतर विजेचा वापर पण मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यामुळे आम्हाला हे सोलर प्लांट बांधावा लागला आणि त्या सोलर प्लॅन्टचं वीज निर्मिती जी होते ती MSEBला जाते आणि MSEBच्या थ्रू आम्हाला मिळते. त्यामुळे आमचा जो वापर आहे, जो खर्च आहे तो बराचसा कमी झालेला आहे. इथे नगरपालिका किंवा सरकारी संस्थांचं आम्हाला फार चांगलं सहाय्य मिळतं. ते आमच्या सगळ्या गरजा पूर्ण करतात किंवा आमच्या अडचणी पण दूर करतात, आम्हाला फार मदत करतात. सरकारी संस्थासुद्धा इथे तहसीलदार ऑफिस असो, पोलीस असो किंवा नगरपालिका असो, सगळे लोक आम्हाला फार चांगली मदत करतात. वीकडेजमध्ये जवळजवळ 50 ते 150पर्यंत लोक येतात आणि विकेंडला 1000, 1200, 1500पर्यंत लोक जातात. सगळ्या म्हणजे गुजरातमधून येतात, महाराष्ट्रामधून येतात, नंतर कर्नाटकमधून येतात, सगळीकडून येतात. म्हणजे जिथे फॉरेनर पण येतात,